नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये गुगल क्लासरूममध्ये कशा प्रकारे क्लास तयार करायचा हे पाहिले. आज आपण या क्लासरूममध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना कशा प्रकारे ॲड करता येईल याविषयी माहिती पाहूया. सर्वप्रथम क्लासरूम हे ॲप आपल्या मोबाईलमधलं ओपन करूया. मागील भागामध्ये मी सांगितलं होतं की इयत्ता 7वीचा वर्ग मी तयार केलेला आहे. तर 7वीच्या वर्गामध्ये आपण काही शिक्षक व विद्यार्थी यांना जॉईन करणार आहोत. तर सर्वप्रथम 7वीचा वर्ग ओपन केल्यानंतर तुम्ही सेटिंग या बटनावर क्लिक करायचे. या क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरल या ऑप्शनमध्ये एक क्लास कोड दिसेल. आता माझ्या वर्गाचा क्लास कोड आहे 4WHK6IS. त्यावर तुम्ही क्लिक केलं की कॉपीड क्लास कोड, म्हणजे हा क्लास कोड कॉपी झालेला आहे. तुम्ही हे मिनिमाइज करून व्हॉट्सअपवर येऊ शकता. तुमचा ग्रुप असेल, आता मी एक ठिकाणी पाठवतो, त्या ग्रुपवर तुम्ही हा क्लास कोड प्रेस करून पेस्ट करू शकता व विद्यार्थ्यांना मेसेज पाठवू शकता, जॉईन गुगल क्लासरूम. हा मेसेज पाठवल्यानंतर विद्यार्थी त्याच्या मोबाईलमध्ये गुगल क्लासरूम ॲप डाउनलोड करेल आणि तो या वर्गामध्ये कसा जॉईन होईल बघूया. आता मी विद्यार्थी जॉईन कसा होऊ शकतो हे तुम्हाला दाखवतो. जेव्हा विद्यार्थी त्याचं ॲप ओपन करेल तेव्हा त्याचा इंटरफेस असा असेल. त्याला काय करायचं आहे, प्लस या बटनावर क्लिक करून जॉईन क्लासवर क्लिक करायचं आहे. पहा, जॉईन क्लासवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याच्या इंटरफेसमध्ये क्लास कोड, आस्क युअर टीचर फॉर क्लास कोड, आपण हा क्लास कोड व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तोच क्लास कोड या ठिकाणी आपण कॉपी करू शकतो आणि कॉपी केलेला क्लास कोड गुगल क्लासरूममध्ये पेस्ट करू शकतो. पहा, मी तिथं फक्त कॉपी म्हटलं, इथं पेस्ट म्हटलं तर क्लास कोड इथं पेस्ट झाला. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जॉईन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही त्या क्लासला जॉईन होऊ शकता. एक मेसेज आला आहे, समथिंग वेंट रॉंग, कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो, पण तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमचा क्लास हा जॉईन होतो. हे पहा, या ठिकाणी एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे. हे विद्यार्थी क्लासमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याचं इंटरफेस या ठिकाणी दिसतं. हा ओपन झालेला विंडो हा स्ट्रीममध्ये आहे. तर खालच्या बाजूला तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, स्ट्रीम, क्लास वर्क आणि पीपल. हा स्ट्रीममध्ये ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मेसेज पाठवू शकतात शिक्षकांना, थँक्स फॉर जॉईनिंग मी. हा मेसेज पाठवल्यानंतर आपण बघूया शिक्षकाला हा मेसेज शिक्षकाच्या क्लासरूममध्ये दिसतोय का. पहा, क्लास 7 दिसतो. इथं एक स्टुडंट जॉईन झालेला आहे आणि त्या स्टुडंटचा मेसेज आहे, थँक्स फॉर जॉईनिंग मी. म्हणजे स्ट्रीममध्ये आपण विद्यार्थ्यांशी चॅटिंगद्वारे संवाद साधू शकतो. यामध्ये विद्यार्थ्यांशी तुम्ही चर्चा करू शकताय, त्यांना प्रश्न विचारू शकताय, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारू शकता. असं हे स्ट्रीम हे ऑप्शन आहे. इथं शिक्षकसुद्धा इथं मेसेज टाकू शकतात, थँक्स फॉर जॉईनिंग क्लासरूम आणि सेंड करू शकतात. ह्या स्ट्रीम या ऑप्शनबद्दल आणखी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे अशाच तऱ्हेने आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉईन करू शकतो. ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना जॉईन करू शकतो
त्याच पद्धतीनं आपण शिक्षकांनासुद्धा या वर्गामध्ये जॉईन करू शकतो. कसं ते पाहूया. आता जेव्हा पीपल या ऑप्शनमध्ये तुम्ही जाल, डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला जो उजव्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसतोय पीपल, यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक स्टुडंट जॉईन झालेला दिसतो, जो आत्ता आपण जॉईन केलेला आहे. तुम्हाला वाटतं आहे की 7वीच्या वर्गाला शिकवणारे आम्ही 2 शिक्षक आहे, तर एक शिक्षक अजून मला या ठिकाणी जॉईन करायचा आहे, जो माझ्याबरोबर विद्यार्थ्यांना शिकवेल. त्यासाठी टीचरच्या बाजूला असणाऱ्या प्लस या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी त्या शिक्षकाचा ईमेल आय डी टाकायचा आहे. आता मी इथे एक ईमेल आय डी टाकतो. तो ईमेल आय डी आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईन करू शकतो. माझे एक सहकारी आहेत युवराज पवार सर, यांचा ईमेल आय डी मी या ठिकाणी टाकतो आणि त्यांना इन्व्हाइट करू शकतो. इन्व्हाइट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या शिक्षकांना इन्व्हाइट केलेलं आहे त्या शिक्षकांना एक ईमेल गेलेला असेल. तो ईमेल त्यांनी ओपन करून बघितल्यानंतर त्यांनी क्लास जॉईन केल्यानंतर ते टीचर म्हणून दिसतील. आता उद्याच्या भागामध्ये ते टीचर म्हणून आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. मी त्यांना सांगेन की तुम्ही हा क्लास जॉईन करा. मग ते जॉईन झाल्यानंतर तुम्हाला इथं जॉईनड म्हणून दिसेल. अशा पद्धतीनं आपण कितीही विद्यार्थी त्या वर्गाचे या क्लासला जॉईन करू शकतो. म्हणजे आपला पहिल्या भागामध्ये क्लासरूम तयार झाली. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपण जॉईन कसं करू शकतो. कसं जॉईन करू शकतो, क्लासरूममध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, हा जो जनरलमध्ये क्लास कोड दिसतो तो क्लास कोड विद्यार्थ्याला पाठवायचा. विद्यार्थ्यानं तो क्लास कोड त्याच्या गुगल क्लासरूममध्ये जाऊन जॉईन या बटनवर क्लिक करून तो क्लास कोड टाकायचा आणि तो जॉईन करायचा. जॉईन झाल्यानंतर तो विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये समाविष्ट होईल. पुढील भागामध्ये आपण या विद्यार्थ्यांशी लाईव्ह पद्धतीनं चॅटिंग कसं करता येईल याविषयी माहिती पाहणार आहोत. आपला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून याची सिरीज लवकरात लवकर पुढील भाग मी आपणास पोस्ट करत आहे. हा भाग आपल्याला उई टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.